श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहते तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यांते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरोने. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुने. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसऱ्याते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोग भोगी साधू लक्षण यांचे अंगी. कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांती. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मन माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विरसोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठिले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत. नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुरध्याय गोड हा. श्रीरस्तु राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन विश्वनरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा. भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात. एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्य अधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला होता उत्तर
नृप लागी परियेसी आपुली जरी इच्छा एसी, स्वामीन ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. एसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहून स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्त धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती, राजघराण्यांतील युवती त्याही करती स्वामी सेवा. एसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातूनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने, करती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने. याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊनी याल बडोद्यासी. मग मल्हार राव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्व वशा, चोळप्पासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा, जहांगीराचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे एकोणी या वचन, समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत, नाना प्रकृत कथा संमत. सदो एकत भाविक भक्त, पंच अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत. तैसे हे स्वामी चरित्र अमृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे एकोणी, समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावाची या मनी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळजनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडप गावांचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यांतूनही उतरले, मागूनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती.
सर्वत्रासी विचारिती कोण न जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंततयांचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला, तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत, ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडाचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. येथील कार्यासी सोडूनी साहेबा विष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृते षष्ठो अध्याय समाप्तः. शुभं भवतु.